आपण आज पाहत आहोत की आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती, जगाची परिस्थिती, होत असलेले घटना यावरून आपल्याला समजते की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे जवळ आहे. आपण शेवटच्या दिवसांमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि प्रभूचं येणं कधीही होऊ शकतं आणि त्यासाठी आम्ही तयार असलं पाहिजे. प्रश्न असा उपस्थित होतो की परमेश्वर अनेकांनी हा प्रश्न विचारलाय की तुमच्या मनामध्ये पण असेल की एवढं सगळं होत असताना मागील 2 वर्ष आता जो झालेले आहेत की या महामारीच्या प्रसंगातून आपण चाललेलो आहोत आणि पुष्कळ प्रार्थना केल्या गेलेल्या आहेत, पुष्कळ उपवास केले गेलेले आहेत. परंतु आमच्या समोर हा प्रश्न आहे की पाहिजे तसा परिणाम आम्हाला का पाहायला मिळत नाही? परमेश्वर का काय अद्भुत अशा गोष्टी करत नाहीये? आमच्या प्रार्थनेचे उत्तर का येत नाही आहेत? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. याला अनेक उत्तर आहेत, परंतु त्यापैकी एक उत्तराकडे आज आपण लक्ष देणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे की पडलेली वेदी पुन्हा बांधणे किंवा पडलेल्या वेदीची पुनर्बांधणी. आणि ह्यासाठी आपण जाणार आहोत पहिले राजे याचा 18वा अध्याय आणि याचे 30 आणि 31 वचन मी तुमच्यासाठी वाचल. पहिले राजे याचा 18वा अध्याय आणि 30 आणि 31 वचन असं म्हणतात, मग एलिया सर्व लोकांस म्हणाला, माझ्या जवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकलेली होती, ती त्याने दुरुस्त केली. परमेश्वराची वेदी पाडून टाकलेली होती, ती त्याने दुरुस्त केली. तुझे इस्रायल असे नाव पडेल, असे याकोबास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते. त्याच्या वंश संख्ये इतके, हे फार महत्वाचे, त्याच्या म्हणजे इस्रायलाच्या वंश संख्ये इतके 12 धोंडे एलियाने घेतले. तर एलियाने पडलेली वेदी पुन्हा बांधलेली आहे. याच्यावर अनेकदा आपण मनन केलेलं असेल, तुम्ही ऐकलेलं असेल, पण आता आपण फार थोडक्यामध्ये मनन करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे की या कठीण दिवसांमध्ये अनेक आव्हानांना मंडळी तोंड देत असताना विश्वासणाऱ्यांमध्ये म्हणजे मंडळीमध्ये आणि जगामध्ये सर्वात निर्णायक फरक असा आहे, ते म्हणजे देवाची जिवंत समक्षता. देवाची जिवंत समक्षता, ज्याला इंग्लिशमध्ये द मॅनिफेस्ट प्रेझेन्स ऑफ गॉड म्हणतात. मंडळीची सुरुवात पेंटेकॉस्टच्या दिवशी ह्या जिवंत समक्षतेने सुरू झाली होती. पवित्र अग्नी उतरून आली 120 जणांवरती. आणि आपला विश्वास ठेवण्यास काही हरकत नाही की मंडळी या पृथ्वीतून काढून घेण्याच्या अगोदर देखील, आणि ते कधीही होऊ शकतं, निश्चितच परमेश्वर त्याच्या मंडळीला सामर्थ्याने बाहेर काढणार आहे. तर सर्वात निर्णायक फरक जगामध्ये आणि आपल्यामध्ये हा आहे की जगाकडे सगळं असं, ते जे जगाकडे ते आपल्याकडे कदाचित नसेल, परंतु आमच्याकडे देवाची जिवंत समक्षता आज आहे का? 2 वर्ष झालेले आहेत. आम्ही पुष्कळ वचन ऐकलेले, आम्ही पुष्कळ शिक्षण घेतलेलं आहे, पुष्कळ मनन केलेलं आहे, पुष्कळ वादविवाद पण झालेले आहेत. परंतु शेवटी मूलभूत फरक हा आहे की काय आमच्या मध्ये, देवाच्या लोकांमध्ये देवाची जिवंत समक्षता जगाला दिसत आहे का? तर उत्तर नाहीच असं आम्हाला द्यावं लागेल. आणि त्याचं कारण म्हणजे पडलेली वेदीची दुरुस्ती अजून झालेली नाही, असा निष्कर्ष आम्ही काढू शकतो का? अशी परिस्थिती आमची आहे का? तर आपण आज 3-4 महत्वाच्या गोष्टी थोडक्यामध्ये बघणार आहोत की वेदी संबंधी आणि वेदी पुनर्बांधणीविषयी. पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे की वेदी पडलीच का पहिल्यांदा. कर्मेल डोंगरावरची जी वेदी आहे आणि त्या ठिकाणी त्या इस्रायलामध्ये त्या काळामध्ये प्रत्येक डोंगरावरती उंच ठिकाणी वेदी बांधण्याची पद्धत होती आणि तिथं जाऊन मग यज्ञ केले जायचे. तर मग वेदी पडली का, यासाठी इतिहासामध्ये जावं लागल. आणि थोडक्यात इतिहास असा आहे की हे काय एका दिवसामध्ये वेदी पडली नाही. तर मग ह्या वेदी पडल्याला अशी त्याची अधोगती व्हायला आणि ती वेदी पडायला अनेक वर्ष लागलेले आहेत. व सुरुवात होते शल्मोन राजाकडून. शल्मोन राजांनी अपराध केला. अपराध केल्यामुळं, पाप केल्यामुळं देवाने सांगितलं की तुझं जे राज्य मी विभागून टाकणार आहे तुझ्या मुलामध्ये आणि तुझ्या सेवकामध्ये. आणि त्याप्रमाणे शल्मोन मेल्यानंतर या राज्याची, इस्रायल देशाची फाळणी झाली, 2 तुकडे झाले. उत्तरेकडचं राज्य आणि दक्षिणेकडचं राज्य. उत्तरेकडच्या राज्याला इस्रायल असं म्हणण्यात आलं आणि दक्षिणेकडच्या राज्याला यहुदा म्हणण्यात आलं. उत्तरेकडच्या राज्याची राजधानी ही शमरोन होती आणि दक्षिणेकडच्या राज्याची राजधानी येरुसलेम होती. आणि पहिले जे राजे होते, तर इस्रायलाचा पहिला राजा होता यराबाम. हा शल्मोनाचा सेवक होता, भविष्यवाणीप्रमाणे झालं. आणि नंतर दक्षिणेचा राजा होता, म्हणजे दक्षिणेच्या राज्याला यहुदा म्हणण्यात आलं. यहुदाचा पहिला राजा होता राहाबाम, जो शल्मोनाचा मुलगा होता. आता काय झालं की
उत्तरेकडे 10 वंश गेले आणि दक्षिण म्हणजे यहुदाकडे 2 वंश राहिले. तर याच्यामध्ये असं झालं की यरोबाम जो होता त्यांनी बघितलं की क्षमा करा, उत्तरेकडचे 10 वंश हे यरुसलेमला मंदिराकडे जातील उत्सव साजरा करण्यासाठी आणि देवाची उपासना करण्यासाठी, आणि त्याच्यामुळे त्यांनी तिकडे जाऊ नये म्हणून यरोबामाने काय केलं, बेथेल आणि दान या ठिकाणी त्याने बाल देवताचे वेद्या स्थापन केलं, सांगितलं की हाच तो देव आहे याची तुम्ही उपासना करा, यानेच तुम्हाला मिस्र देशातून सोडवलेले वगैरे वगैरे वगैरे. आणि म्हणून हे जे 10 वंश होते उत्तरेकडचे ते त्यांनी यरुसलेमेकडे जाणं थांबवलं. त्यांना देवाचा विसर पडला, जिवंत देवाला ते विसरले. आणि असे अनेक वर्ष लोटल्यानंतर अहाब नावाचा राजा आला, म्हणजे यरोबामानंतर 7वा राजा अहाब आणि त्याची पत्नी म्हणजे इजबेल राणी हे अतिशय दुष्ट होते आणि त्यांच्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि त्या काळामध्ये एलिया संदेष्टा होता. आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की रातोरात किंवा 1-2 दिवसामध्ये ही वेदी पडलेली नाही आहे. हे दीर्घकाळ लागलेला आहे. हळूहळू एक एक दगड त्या वेदीचा पडत गेलेला आहे. सुरुवात मात्र कुठून झालेली आहे, देवाकडे दुर्लक्ष करणं, देवाच्या उपासनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही वेदी पडू लागलेली आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो इतिहासामध्ये की इस्रायल वंश हा 10 वंश हे हळूहळू देवापासून दूर जाऊ लागले. आता पुढचा प्रश्न असा आहे की वेदी म्हणजे काय? पहिली इब्री भाषेमध्ये वेदी या शब्दाचा अर्थ होतो बळी देणं किंवा यज्ञ करणं, बळी देणं किंवा यज्ञ करणं. तर मग आमच्यासाठी वेदी म्हणजे काय? तर आमच्यासाठी वेदी म्हणजे की असे ठिकाण की जिथं आम्ही स्वतःचा यज्ञ देतो, स्वतःचं समर्पण करतो आणि जिथे देव आम्हाला भेटतो. मी पुन्हा सांगाल की आमच्यासाठी वेदी म्हणजे जिथं आम्ही स्वतःचा बळी देतो, असं पण म्हणूया, स्वतःचं समर्पण करतो, आम्ही स्वतःला मरतो आणि फक्त तेवढंच नाही तर तिथं परमेश्वर आमची भेट घेतो, ती आमच्यासाठी वेदी आहे. आमच्यासाठी आत्मिक जर तुम्हाला अर्थ पाहिजे तर हा अर्थ आहे. तर मग निश्चित असं ठिकाण असणं फार गरजेचं, आणि ते ठिकाण म्हणजे आमचं अंतःकरण. आमचं अंतःकरण ही आमची वेदी आहे आणि तिथे आम्ही आमचं संपूर्ण समर्पण केल्यानंतर देव तिथं आम्हाला भेटत असतो. आता पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो की इस्रायलामध्ये पुष्कळ डोंगर होते, पुष्कळ पर्वत होते आणि त्या प्रत्येक पर्वतावरती उंच ठिकाणी त्या काळामध्ये वेदी केली जायची आणि त्या वेदीवरती पापक्षमेसाठी यज्ञ अर्पण दिले जायचे. मग कार्मेल पर्वतच का? तर मग त्याचं कारण असं असू शकतं की पहिल्यांदा आपण कार्मेल या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ पहिल्यांदा आपण समजून घ्या. कार्मेल म्हणजे फलद्रूप होणे. कार्मेल म्हणजे फलद्रूप होणे. आता फलद्रूप म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात जे आलेले ते योग्य वचन आलेले. येशू ख्रिस्त म्हणाला आपल्याला की आपण फलद्रूप असलं पाहिजे. फळ न देणाऱ्या फाट्याला तो काढून टाकतो, अग्नीमध्ये टाकण्यात येईल वगैरे. तर हे योहान शुभवर्तमानामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. तर कार्मेल निवडण्याचं कारण जे आपण असं म्हणू शकतो की कार्मेलच का, दुसऱ्या ठिकाणी का नाही, तर देवाला हे इस्रायल लोकांसाठी काही ठळक अशा गोष्टी बोलायच्या. देव कोणती गोष्ट सहज करत नाही किंवा अर्थहीन करत नाही. कार्मेल पर्वत म्हणजे फलद्रूप होणे, फलद्रूप होणे. आता फार मजेशीर गोष्ट आहे की दुष्काळ पडलेला, लक्षात घ्या, दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळाच्या स्थितीमध्ये ती वेदी निवडली की जी वेदी फलद्रूप होणाऱ्या ठिकाणी आहे. म्हणजे ते फलद्रूप होणारं ठिकाण, आता त्या ठिकाणी फळ नाही आणि फळ खरं तर त्या ठिकाणी फळ असलं पाहिजे आणि म्हणूनच तिथं पुन्हा फळ यावं म्हणून तिकडची वेदी पुन्हा उभारणं गरजेचं आहे आणि त्या वेदीवरती अर्पण करणं गरजेचं आहे. म्हणून कार्मेल पर्वत. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये देखील आज जेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, काय आमचं जीवन फलद्रूप आहे का? आम्हाला देवाने यासाठी बोलवलं की आम्ही अधिक फळ द्यावं आणि टिकणारं फळ द्यावं. परंतु आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्हाला जर दुष्काळ आम्हाला अनुभवायला मिळत आहे तर आम्ही शोधलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये फळ का नाहीये आणि दुष्काळ काय आहे. एवढे वर्ष झालेले आहेत प्रभूमध्ये येऊन, पण मग माझ्या जीवनामध्ये देवाला आवडणारं आणि टिकाऊ असं फळ का नाही. त्याचं कारण म्हणजे की वेदी पडलेली आहे. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे की वेदी पडायला वेळ लागलेला आहे.
कालावधी गेलेला आहे. कोणताही आजार ज्यावेळेस येतो तो लगेच एका रातोरात आमच्यामध्ये आमच्या शरीराला तो कमकुवत करत नाही, पीडत नाही. त्याला काही दिवस लागतात किंवा काही महिने लागतात आणि नंतर मग हळूहळू हळू आमच्या शरीरावरती तो आजार हावी होतो. त्याचप्रमाणे इथे इस्रायलाचं झालेलं आहे आणि वेधी अचानक पडलेली नाही. तर मग ही कशी वेधी पडलेली आहे आणि ही वेधी पडण्याचं कारण म्हणजे की आपल्याला पाहायला मिळतं की देवाचा विसर पडलेला आहे इस्रायलला. पहिली पायरी म्हणजे देवाचा विसर पडला. आता दुसरी पायरी म्हणजे विसर पडल्यामुळे काय झालेलं आहे, वेधी पडू लागली. कारण का उपासनाच करायला कोण नाही, देवालाच विसरल्यानंतर जिवंत देवाची उपासना कोण करणार. आणि वेधी देवाचा विसर म्हणून वेधी पडलेली आहे आणि वेधी पडली म्हणून दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळ पडला म्हणून फलद्रुपता नाही आहे. तर हा क्रम आपण लक्षात घेतला पाहिजे की हे कसं हे सगळं झालेलं आहे. आता आपण बघितलं की कार्मेल पर्वताची निवड यासाठी केलेली आहे की देवाला हे दाखवायचं होतं की पुन्हा फलद्रूप झालं पाहिजे आणि म्हणून तिकडची वेदी पुन्हा उभारली पाहिजे. पण मग आता पुन्हा आपण तिसऱ्या गोष्टीकडे या की मग ही वेदी पडली का. तर जसं मी तुम्हाला इतिहास सांगितला तर त्या इतिहासातून आपल्याला 3 गोष्टी समजतात. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या जीवनामध्ये आत्मिक वेदी का पडते त्याचे 3 कारण आहेत जे याच्यातून आम्हाला शिकायला मिळतं. पहिलं कारण आपल्याला इतिहासातून पाहायला मिळतं की असुरक्षितता. आम्हाला असुरक्षित वाटू लागलं कारण का त्याची प्रजा म्हणजे उत्तरेकडील राज्याचे 10 अंश हे खाली येरुशलेमेकडे जाऊन देवाची उपासना करते आणि ते तिथंच राहतील आणि त्याची सत्ता किंवा त्याचा अधिकार आणि त्याचा तो स्वतःचा विचार करतो. त्याला एक प्रकारे असुरक्षित वाटू लागलं आणि ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला असुरक्षितता येते त्यावेळेस ती व्यक्ती जी आहे ती अविश्वासामध्ये चालू लागते. आता ही असुरक्षितता कोणती आहे. निश्चितच आपल्या दिवसभर आपण वेगवेगळ्या कार्यक्रमातून जातो, वेगवेगळ्या आपण कामं करतो, तर कधी ना कधीतरी आपल्याला असुरक्षित वाटतं. पण मी त्या असुरक्षितेविषयी बोलत नाही. आपल्याला आपल्या लेकरांविषयी असुरक्षित वाटतं, ते बाहेर खेळायला गेले तर आपल्याला कधी कधी असुरक्षित वाटतं. मी त्या भावनेविषयी बोलत नाही. इथं असुरक्षित वाटणं म्हणजे की कुठंतरी माझं जे काही वर्चस्व आहे ते वर्चस्व मी गमावून बसेल. माझ्या जीवनावर माझा जो काही अधिकार आहे तो मी गमावून बसेल आणि हा एक प्रकारचा अविश्वास आहे. आणि हा अविश्वास आल्यामुळे यांनी काय केले की त्या दान आणि बेतेल या ठिकाणी त्याने वेदी तयार केली आणि वेदी तयार केल्यामुळे लोकांना त्यांनी देवापासून दूर ठेवायला सुरुवात केलेली आहे. तर असुरक्षिततेची भावना ज्यावेळेस एखाद्या विश्वासणाऱ्यामध्ये येते त्याचा देवावर विश्वास नसता त्याच्या स्वतःवर तो विश्वास ठेवू लागतो आणि त्याला असं वाटू लागतं की मी काहीतरी केलं पाहिजे. कारण का मी जर काही केलं नाही तर माझं वर्चस्व, माझी सत्ता आणि मला जसं हवंय तसं असणार नाहीये. त्या असुरक्षितेच्या भावनेमुळे, अविश्वासामुळे वेदीचे दगड हळूहळू एकामेकापासून वेगळे होऊ लागतात आणि ती वेदी पडायला सुरुवात होते. दुसरं कारण म्हणजे की ऐक्य नाही आहे. ज्यावेळेस ऐक्य राहत नाही, कारण का आपल्याला पाहायला मिळतं की यराबामाने 10 वंशांना खाली जाण्यापासून रोखलं आणि ते ऐक्य जे होतं या राष्ट्रामधलं ते तुटलं गेलं आणि हळूहळू ती जी वेदी आहे फलद्रूप ठिकाणच्या वेदीला काय लागलेलं आहे, ती हळूहळू ती पडायला लागलेली आहे, ती कमजोर झालेली आहे. ज्यावेळेस आत्मिक ऐक्य नाहीये, मग ते कुटुंब असो, मंडळी असो, सेवा असो, विश्वासणारे असो, ज्यावेळेस आत्मिक ऐक्य जे पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला देण्यात आलेलं ज्यावेळेस टिकवलं जात नाही त्यावेळेस तुम्ही कितीही वेद्या बांधा, कितीही वेद्या बांधण्याचा प्रयत्न करा, त्या वेद्या टिकणाऱ्या नाहीत. यापूर्वी देखील तुम्ही अनेक आत्मिक वेद्या पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करा असेल, एखादा उपदेश असाच ऐकून, पण त्यात तुम्हाला यश आलं नाही कारण का ते आत्मिक ऐक्य आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे ही वेदी पडलेली. तिसरं कारण की का वेदी पडते आणि ते म्हणजे द्वेष. आपल्याला पाहायला मिळतं की जो यराबाम राजा होता तो असुरक्षित झाला. आता असुरक्षित झाल्यामुळे त्यांनी स्वतःला वेगळं केलं, त्यांनी आपल्या प्रजेला वेगळं केलं, देवापासून वेगळं केलं, इतर यहुदा आणि बन्यामीन वंशापासून वेगळं केलं, यरुशलेम आणि देवाच्या मंदिरापासून त्यांनी लोकांना वेगळं केलं आणि अशा प्रकारे ऐक्य तुटलं. तर असुरक्षिततेमुळं ऐक्य तुटतं आणि ऐक्य तुटल्यानंतर एक नियंत्रण करण्याचा स्वभाव, ज्याला इंग्लिशमध्ये मॅन्युप्युलेशन म्हणतात, तो येतो. तर हा मंडळीमध्ये येऊ शकतो, कुटुंबामध्ये येऊ शकतो, कुठेही येऊ शकतो विश्वासणाऱ्यांमध्ये आणि तो आपल्याला पाहायला मिळतो की अशा प्रकारे ज्या वेळेस एक द्वेष निर्माण होतो
आणि त्याला आपण द्वेष मानणार नाही, त्याला काहीतरी आपण वेगळं नाव देऊ, पण आपण नाव कितीही गोंडस ठेवलं तर तो द्वेष हा कसल्या प्रकारचा द्वेष असतो की इतरांवरती नियंत्रण करणं. येराबामाने काय केलं, त्या ठिकाणी दान आणि बेतेल या ठिकाणी काय केले, त्यांनी वेदी स्थापन केले बाल देवताच्या, सांगितलं की हा तुमचा देव यांनी तुम्हाला सोडवलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही तुम्ही उपासना यहोवा देवासारखीच करा, परंतु तुम्ही बालाच्या समोर करा. आज काहीतरी तसंच मंडळीमध्ये व्हायला लागलेलं आहे की आम्ही देवाची उपासना करत आहोत, परंतु आम्ही कोणाच्या समोर करत आहोत आणि कोणासाठी करत आहोत हे आम्हाला समजत नाही आहे. तर अशा प्रकारे नियंत्रण करणं, इतरांचं जीवन नियंत्रण करणं, त्यांच्यावर हावी होणं हे देखील कारणीभूत ठरतं की आमच्या जीवनामध्ये जी काही आमची आत्मिक वेदी जी हळूहळू बांधली गेलेली होती, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या द्वारे, वेगवेगळ्या प्रक्रियेतून, पवित्र आत्म्याच्या सहाय्याने जी आत्मिक वेदी आमच्या जीवनामध्ये बांधली गेली ती संपूर्णपणे तुटलेली आहे, ती अस्तव्यस्त झालेली आहे या 3 कारणांमुळे. आता शेवटचं म्हणजे की मग ही वेदी पुन्हा कशी बांधायची आहे, तर ही कशी बांधणार, तर 4 गोष्टी कराव्या लागतील की या घटनेतून म्हणजे पहिले राजाच्या 18व्या अध्यायामध्ये जी घटना आहे ऐतिहासिक, त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं की 4 गोष्टी एलियाने केलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी आम्हाला करायला लागतील कोणती, आत्मिक वेदी पुन्हा बांधण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे की योग्य ठिकाणी आम्ही ती योग्य ठिकाणची योग्य वेदी आम्ही बांधली पाहिजे. त्याला कोणत्याही डोंगरावर जाता आलं असतं किंवा त्याला कोणत्याही मैदानामध्ये जाऊन एखादी नवीन वेदी बांधून त्यांनी चॅलेंज केलं असतं बालाच्या खोट्या संदेशांना, पण त्यांनी तसं केलं नाहीये. देवाने सांगितल्याप्रमाणे तो कार्मेल पर्वतावरती चढून गेलेला आहे. लक्षात घ्या, चढून जावं लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी करावं लागणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी आत्मिक श्रम घ्यावे लागणार आहेत. तर योग्य ठिकाण म्हणजे आमच्यासाठी योग्य ठिकाण म्हणजे की आमचं अंतःकरण. आता लक्षात घ्या, बरेच जण इतर ठिकाण म्हणजे अंतःकरण सोडून बाकी सर्व ठिकाणी देवासाठी वेदी उभारतात, म्हणजे मग त्यांच्या कमाईच्या द्वारे वेदी उभारतात, त्यांच्या शिक्षणाच्या मध्ये वेदी उभारतात ना, असं वाटतं की मी जर माझी जी काही कमाई आहे त्याच्यातलं काही दिलं तर मग देव खुश होईल. परंतु परमेश्वराला आमच्या अंतःकरण हवं आहे आणि त्या अंतःकरणामध्ये जी वेदी कोसळलेली आहे ना, त्या वेदीची उभारणी करणं गरजेचं आहे. तर म्हणून इकडं तिकडं वेद्या बांधत बसण्यापेक्षा आम्ही आमच्या अंतःकरण पूर्णपणे देवाला समर्पित केल्याशिवाय ती वेदी बांधता येणार नाही. समर्पण अतिशय महत्वाचं. समर्पणाशिवाय तुम्ही कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी जर वेदी बांधाल तर ते यशस्वी होणार नाही आहे. तर आम्ही वर गेलो पाहिजे, लक्षात घ्या, आणि अंतःकरणाचं पूर्ण समर्पण करून या दिवसांमध्ये आपलं समर्पण करणं, आपलं संपूर्ण अंतःकरण पुन्हा देवाला देणं ही एखादा पर्वत चढण्यासारखी गोष्ट आहे. पण ते करण्यासाठी देव निश्चित आम्हाला कृपा देईल. जसं प्रकटीकरण 2 अध्याय 5व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने इफिसच्या मंडळी म्हटलं की तू कुठून पडलेला आहेस याची आठवण कर, ते लक्षात आण. आणि निश्चितच त्यांच्या त्यांचं अंतःकरण देवापासून दूर गेलेलं होतं. जसं 10 वंशाचं अंतःकरण यरूशलेम पासून देवापासून दूर गेलं होतं, तसंच दुसरीकडे कुठेतरी बाल आणि दान या ठिकाणी वेदी बांधून चालणार नाही. अंतःकरण मध्ये वेदी पडलेली तेच बांधावं लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की वेदी बांधण्यासाठी काय केलं पाहिजे की एलियासारखा विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे काय, लक्षात घ्या, एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा होता हे याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर निश्चितच त्याला भीती पण वाटत होती, तो पळत पण होता, सगळं काही आपल्यासारखेच त्याची सगळ्या भावना होत्या. परंतु त्यांनी देवावर विश्वास ठेवला, कारण ते पर्वत चढून जाऊन त्यांनी आव्हान केले. लक्षात घ्या, विश्वास यासाठी महत्वाचा आहे, कारण का ज्यावेळेस तुम्ही वेदी बांधायला जाल, खऱ्या अर्थाने अंतःकरणामध्ये पडलेली वेदी बांधायला जाल, त्यावेळेस शत्रू सैतान तुमच्या विरोधात येणार. पण तुम्हाला उठून त्या शत्रूला आव्हान करावं लागणार आहे की माझा देव जिवंत आहे आणि त्या देवाच्या द्वारे मी हे करणार आहे. तर हा एलियासारखा विश्वास ठेवावा लागेल आणि शत्रूला तुम्हाला आव्हान दिल्याशिवाय वेदीला तुम्हाला हात लावता येणार, वेदीची दुरुस्ती करता येणार नाही. आणि जर समर्पणाशिवाय आणि जर तुम्ही विश्वासाशिवाय जर वेदी बांधायचा प्रयत्न केला तर शत्रू सैतान तुम्हाला निश्चित आणणार आणि तुम्हाला ते वेदी बांधता येणार नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आत्मिक ऐक्यामध्ये चालावं लागणार आहे. आणि फार सुंदर या ठिकाणी चित्रण आहे. जर 3ऱ्या वचनाकडे जर तुम्ही परत गेला, मी तुमच्यासाठी वाचतो. मग एलिया सर्व लोकांना म्हणाला, माझ्या जवळ या. एलियाने का बरं अगोदर सर्व इस्रायल लोकांना जवळ बोलावलं? आणि एवढंच नाही, जवळ बोलावल्यानंतर त्यांनी वेदी बांधली, परंतु कशी बांधली? त्यांनी जे काही 12
12 वंश होते, त्या 12 वंशाच्या साठी प्रतिनिधित्व करणारा एक एक दगड घेऊन त्यांनी रचलेला आहे. काय म्हटलंय, त्याच्या वंश संख्ये इतके 12 धोंडे एलियाने घेतले. त्यांनी जवळ बोलवलं. का जवळ बोलवलं? आणि मग 12 धोंडे घेतले आणि मग पाणी टाकायला सांगितलं. हे यासाठी की इस्रायल लोकांना त्याला सांगायचं होतं की तुम्ही सर्व जरी 12 वेगवेगळे आहात, पण तुम्ही एक आहात, तुमचा परमेश्वर एक आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ऐक्यामध्ये येणार नाही, तुम्ही हे 12 धोंडे एकत्र येणार नाही, तोपर्यंत वेदीची रचना होणार नाही. कोणतेही घर असो, कोणताही परिवार असो, मंडळी असो, कुठेही असो, जोपर्यंत आत्मिकरित्या एकता येणार नाही, तुम्ही वेगवेगळ्या वेद्या किती बांधा, अग्नी उतरून येणार नाही आणि दुष्काळ संपणार नाही आहे. आणि म्हणून ऐक्य फार महत्वाचं आहे. आणि शेवटचं महत्वाचं, जे सर्वात महत्वाचं, की वेदी बांधण्यासाठी काय केलं पाहिजे, तर संपूर्णपणे देवाचं नियंत्रण आम्ही स्वीकारलं पाहिजे. देवाची इच्छा संपूर्णपणे आम्ही स्वीकारली पाहिजे. या ठिकाणी एलियाने केलेली जी प्रार्थना 36व्या वचनामध्ये मी तुमच्यासाठी वाचतो, त्याकडे लक्ष द्या. संध्याकाळच्या यज्ञ समयी एलिया संदेशा पुढे होऊन म्हणाला, हे परमेश्वरा, अब्राम, इसाक व इस्रायल याच्या देवा, इस्रायलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे आणि मी या सर्व गोष्टी, हे फार महत्वाचं आहे, मी या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत, हे सर्वांस विदित कर. हे सर्व काही प्रभू तुझ्या आज्ञेने केलेले आहे. तूच देव आहे, मी हे करत नाहीये. जर एलियाने स्वतःच्या नावाने लोकांना बोलवलं असतं की मी बघा किती मोठा संदेश आहे, या मी आता तुम्हाला दाखवतो की माझ्याकडे किती पॉवर आहे, मी काय करू शकतो, तर त्याच्यावरच आज्ञा उतरली असती. परंतु एलियाने स्पष्ट केलं की इस्रायलाचा एकच देव आहे आणि त्या देवाने सांगितल्याप्रमाणे केलेले. याच्यातून आम्हाला काय समजतं की जर वेदी पुन्हा बांधायची असेल तर देवाचं संपूर्ण नियंत्रण, देवाची संपूर्ण इच्छा स्वीकारल्याशिवाय वेदी यशस्वीरित्या बांधता येणार नाही. कदाचित त्याच्याशिवाय तुम्ही वेदी रचाल देखील, परंतु त्याच्यावर अग्नी येणार नाही. आणि जर देवाची समक्षता येणार नाही तर दुष्काळ संपणार नाही आहे आणि पर्जन्यवृष्टी होणार नाही, आत्म्याची ओतणी होणार नाही. तर प्रियानो, आज आपण बघितलेलं याच्यावर छोटस मनन आपण केलेलं आहे, कारण की शेवटच्या दिवसांमध्ये वेदी पुन्हा बांधल्याशिवाय देवाची समक्षता येणार नाही. दुष्काळ तोपर्यंत आमचा आत्मिक दुष्काळ संपणार नाहीये आणि आमच्यामध्ये जगामध्ये जो निर्णायक फरक आहे, देवाची जिवंत समक्षता, ती जगाला दिसणार नाही. आणि म्हणून उठूया आणि वेदी पुन्हा एकदा आपण बांधणार आहोत. आमेन.